इथे बघू शकता तुम्ही अगदी मऊसूत लाडू झालेले आहेत। एक लाडू फोडून दाखवते। परफेक्ट एकदम लाडू झालेले आहेत आणि चवीला तर खूप सुंदर होतात या पद्धतीने लाडू बनवले तर। हॅलो नमस्कार, कुकिंग पॅशनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आपण मकर संक्रांत स्पेशल रेसिपी बघतोय। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, म्हणजेच तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर या ठिकाणी काही छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत, काही ट्रिक्स सांगितलेले आहेत, जेणेकरून लाडू अगदी परफेक्ट होतात। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा। इथे 250 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत। आता तीळ घेताना गावरान तीळ घ्यायचे। तर आपल्याला गावरान तीळ कसे ओळखायचे, तर थोडेसे काळपट असतात, पॉलिश केलेले तीळ घ्यायचे नाहीत। एकदम पांढरे शुभ्र जे तीळ असतात ते तीळ घ्यायचे नाहीत। याची टेस्ट खूप छान लागते। आपण जेवढे तीळ घेतलेले आहेत तेवढाच आपल्याला गूळ पण घ्यायचा आहे। तर इथे मी 2 प्रकारचा गूळ घेतलेला आहे, अर्धा अर्धा, म्हणजे 250 ग्रॅम तीळ होते तर 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। 125 ग्रॅम या ठिकाणी पिवळा गूळ घेतलेला आहे आणि हा काळा गूळ घेतलेला आहे कलरसाठी, म्हणजे कलरसाठी 2 गूळ मिक्स केलेले आहेत। तर तुम्हाला एकाच प्रकारचा गूळ घ्यायचा असेल, म्हणजे काळाच गूळ घ्यायचा असेल तर तुम्ही तो गूळही वापरू शकता, जो चिक्कीसाठी गूळ असतो तो। तर इथं मी दोन्ही प्रकारचे गूळ घेतलेले आहेत, निम्मा निम्मा घेतलेला आहे, म्हणजे 125 ग्रॅम काळा आणि 125 ग्रॅम पिवळा। या ठिकाणी 2 चमचे साजूक तूप घेतलेला आहे, वेलची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। तर शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे तर आणि त्याची साल काढायची वरची आणि थोडेसे आपल्याला अर्धे अर्धे करून घ्यायचे अशा पद्धतीनं। याला टेस्ट खूप छान येते, आपली तिळाची वडी जी असते त्याला। आता आपण सर्वात प्रथम तीळ जे आहेत ते भाजून घेऊयात। तीळ मंद गॅसवरती भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला मोठी करायची नाही, नाहीतर आपले लाडू जे आहेत ते थोडेसे कडवट लागतील मोठ्या गॅसवरती जर तीळ भाजले तर। 7 ते 8 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती तीळ छान भाजून घेतलेत। आता तीळ भाजलेत हे कसं ओळखायचं, तर हलकासा सुगंध येतो आणि तीळ जे आहेत ते असे तडतड उडायला लागले की समजायचं आपले तीळ छान असे भाजलेले आहेत। त्यामध्ये गूळ टाकायचंय आणि अगदी थोडंसं पाणी घालायचंय, गूळ वितळला पाहिजे। म्हणजे आपला पोहे खायचा चमचा जो असतो ना तेवढाच चमचा पाणी घालायचं, जास्त पाणी घालू नका, नाहीतर परत पाकवायला जास्त वेळ लागेल। फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा एवढंच पाणी टाकायचं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गूळ जो आहे तो एकदम बारीक करून घ्या, म्हणजे पटकन वितळेल। त्याचे जर खडे असतील तर लवकर वितळणार नाही। आता इथे बघू शकता काळा गूळ जो आहे तो पटकन मेल्ट झाला, पण हा पिवळा गूळ थोडासा कडक असतो त्यामुळे याला वेळ लागतो वितळायला। तूप टाकायचे, गूळ पूर्ण मेल्ट झाल्यानंतर तूप टाकायचं आहे। लो टू मीडियम गॅसवरती पाक जो आहे तो बनवून घ्यायचा आहे। आता पाक बनवताना जास्त आपल्याला याचा कडक पण नाही आणि जास्त आपल्याला याचा पाक जो आहे तो मऊसूत पण बनवायचा नाही, तर मीडियम मध्ये बनवायचा आहे। पाक व्यवस्थित झालाय की नाही ते चेक करूयात। एका डिश मध्ये थोडंसं पाणी घेतलंय, तर हे असं टाकायचं आपल्याला। अशी याची गोळी झाली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं थोडंसं अजून मऊ वाटते। थोडा वेळ पाक जो आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे। तीस ते 40 सेकंदानंतर परत एकदा चेक करूयात। हे बघा अशी गोळी उचलता येते आणि जास्त कडक पण झाला नाही आणि जास्त मऊ पण नाही, अशा पद्धतीनं। या स्टेजला आता तीळ घालायचे आहेत। गॅस जो आहे तो बंद करायचा आहे। शेंगदाणे आणि वेलची पावडर, आता इथून पुढची प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। पाकामध्ये तूप टाकलं ना लाडूला अशी शाईन येते, चमकतात लाडू, त्याच्यामुळे तूप टाकायचे पाकामध्ये आणि वास पण लाडूचा छान येतो।
आता या ठिकाणी परातीला मी तूप लावून घेतले पूर्ण लाडूच्या आकाराचं. आपल्याला थोडं थोडं हे गुळाचं आणि तिळाचं मिश्रण यावरती टाकायचं आहे. हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आता हे लाडू जे आहे ते वळून घ्यायचे. मिश्रण खूप गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात, त्यामुळे अगदी नॉर्मल थोडासा पाण्याचा हात तुम्ही घेऊ शकता. एवढ्या आकाराचे मी वळलेले आहेत. तुम्हाला मोठे हवे असतील तुम्ही मोठे करू शकता किंवा छोटे हवे असतील तर छोटेही तुम्ही करू शकता लाडू. अशाच पद्धतीनं सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता तुम्ही अगदी मऊसूत लाडू झाले. तर एक लाडू फोडून दाखवते. परफेक्ट एकदम लाडू झालेले आणि चवीला तर खूप सुंदर होतात या पद्धतीने लाडू बनवले तर. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.